सातपूर अंबड लिंक रोडवरील चुंचाळे येथील विराटनगर या रहिवासी वसाहतीत गट नंबर 12 मध्ये सुरेश ऑटोमोबाईल्स हा CNG पेट्रोल पंप आहे। 15 ऑक्टोबर 2022 पासून या पेट्रोल पंपावर CNG गॅस भरण्यासाठी जे मशीन होते त्याचा कर्कश आवाज व्हायचा। या ध्वनी प्रदूषणामुळे विराटनगरमधील रहिवासी हैराण झाले होते। पेट्रोल पंपालगत रहिवासी वस्ती असल्याने इथल्या नागरिकांसाठी ही मोठी समस्या निर्माण झाली। अनेक जण आजारी होऊ लागले। कित्येक जण दवाखान्यात ॲडमिट झाले होते। या विषयाच्या तक्रारी महसूल विभाग, पोलीस स्टेशन, प्रदूषण विभागाकडे करण्यात आल्यानंतर आता हे CNG मशीन सील करण्यात आलं आहे। याविषयी नजरुल्ला अंसारी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मनोगत व्यक्त केलं। सुरेश ऑटोमोबाइल पे पेट्रोल पंप है, वहाँ पे CNG मशीन उन्होंने शुरू किया है 2022 अगस्त में। उस टाइम से हमको बहुत परेशानी हो रहा है, मशीन बहुत आवाज़ करता है, उस वजह से हम लोग हॉस्पिटल में एडमिट हो गए थे। दवा चल रहा है हमारा, और अभी हमको बार बार लोगों का फ़ोन आता है कि मशीन NOC दे दीजिए मशीन चालू करने के लिए। कोई नगर सेवक का, कारपोरेशन से फ़ोन आता है चालू करने के लिए परमिशन दीजिए हमको। हमने पुलिस स्टेशन में कंप्लेन किया है, कारपोरेशन में किया है, नॉइज पोल्यूशन में किया है, कलेक्टर के यहाँ किया है, लेकिन किसी ने कुछ उस पर एक्शन नहीं लिया। फिर बाद में हमने सर को, वलझड़े साहब को बोला था, उन्होंने कोर्ट में कुछ दाखिल किया हुआ है। और फिर बाद में हमने कारपोरेशन में जब बात किया तो उन्होंने तहकीक किया तो पंप इलीगल है और CNG भी कंप्रेसर भी इलीगल है, उनको परमिशन नहीं है नगर पालिका की। NOC दे दो चालू करने की, नहीं दोगे तो हम चालू कर लेंगे, बाद में आप कुछ नहीं कर पाओगे, फिर आपको भागना पड़ेगा यहाँ से। फोन आता है, वो अपना नाम नहीं बताते। पंडित है, मैं उधर विराटनगर में रहता हूँ। उधर वो CNG पंप जब चालू था तो जो ड्राइवर की गाड़ियाँ थी वो मेरे घर के आगे तक पूरी लाइन से लग जाती थी, जिससे हमको आने जाने और हमारी गाड़ी निकालने में बहुत तकलीफ होती थी। मात्र आता या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे। पेट्रोल पंप चालकांकडून रहिवाशांना धमक्या मिळत असल्याने सारेच हदरले आहेत। काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून स्थानिकांना दमबाजी, फोनवरून धमक्या दिल्या जातात। तुम्ही इथून स्थलांतर करा, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल अशा शब्दात धमक्या दिल्या जातात। ॲडव्होकेट उमेश वालझाडे यांनी याविषयी माहिती दिली आहे। तर ही जे मशीन आहे दर 15 मिनिटाला ऑटोमॅटिक चालू होतं, आणि चालू झाल्यानंतर या नजरुल्ला अन्सारी आणि सर्व मंडळी जमलेली यांना असं लक्षात आलं की त्यांची तब्येती बिघडायला लागल्या, कारण आवाज आणि त्याचं व्हायब्रेशन इतकं जास्त होतं। बरं, हे घरांना भिंतीला एकदम लागून ते मशीन आहे पंपचं। मग यांना अशी शंका आली की हे प्रकार जो आहे, हा जो ओव्हरऑल प्रकार हा असा असावा का की हे आपल्या प्रकृतीचे कारण असावे का। काही लोक ॲडमिट झाले यातले। मग दरम्यान यांनी काय केलं की माझ्याकडनं कंप्लेंट्स बनवून घेतल्या, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन, न्यूसन्स अथॉरिटीज, नंतर पोलीस कमिशनर, सगळीकडे आम्ही तक्रारी दिल्या आणि सर्वे चालू झाला। दरम्यान हा सुरेश बेदमुताचा सुरेश ऑटोमोबाईल पंप आहे। पंपची अशी सिच्युएशन आहे की त्याचं लोकेशन माझ्याकडे काय क्लिप्स आणि काय फोटोग्राफ्स आहे, ते पाहता क्षणी आपल्याला लक्षात येईल की हे जे आहे हे रस्त्यावर आहे नो डाऊट, परंतु याला लागून जे बंगले आहेत त्यांचे घरं, छोटे छोटे घरं, त्याला एकदम खेटून आहे। फर्स्ट ऑफ ऑल असा डॉट येतो की याच्याकडं परमिशन कुठल्या आहेत। मग पेपरवरून असं दिसतं की कमेन्समेंट या व्यक्तीकडे आहे, परंतु कम्प्लिशन दिसत नाही आहे रेकॉर्डला। मी जे माहिती अधिकाऱ्याखाली पेपर्स मागवले। दुसरं असं की डेसिबलचे आम्ही मशीनवर काउंट केलं तर रेसिडेन्शियल एरियाला 55चं आहे, आणि नाईट टाईमला 45 आहे, आणि सायलेंट झोनला 50 आणि 40 आहे, कमर्शियल एरियाला 65 आणि 55 डेसिबल असं आहे। असं असताना याचं मशीनचं डेसिबल काही गुणा जास्त आहे। या गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिलं, न्यायालयात आम्ही दावा दाखल केला। इमिजिएटली कॉर्पोरेशन आणि नाशिक CP एकत्र यांनी जॉईंट व्हेंचर करून डिसेंबरमध्ये ते डिस्पेन्सर मशीन सील करून टाकलं। हे का सील केलं की लक्षात आलं की ह्या पेट्रोल पंपकडे काही परमिशन नाही आहे, आणि तिथे जे CNGच्या अनुषंगाने जे न्यूसन्स होतं, मोठ्या लाईन लागणं, रेसिडेन्शियल एरियात त्या गाड्या घुसणं, तिथे ते फॅमिलीज येणं, या फॅमिली तिथे राहणं, तिथं आवाज, चिल्लाचपाट, ड्रायव्हर कंपनी सगळं, तर हा एक प्रकार न्यूसन्स झाला होता। बरं, रेसिडेन्शियल एरियात ही कमर्शियल प्रोजेक्ट देणं ही काय नवीन नाही आहे, परंतु होतं कसं की ह्या लोकांना आज दमदाटी करून एकतर ते घरं सोडून जावे किंवा मग
त्या व्यक्तीला आसपासल्या कोणातरी विकून त्यांनी स्वतःची व्यवस्था करून घ्यावी असं, किंवा मग कंप्लेंट फाईट करून त्यांनी स्वतःची फाईट लढावी. हा सीएनजी पेट्रोल पंप बेदमुथा यांच्या मालकीचा आहे. सीएनजी मशीनमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झालाय. कानठळ्या बसवणाऱ्या या आवाजाने लहान मुले, वयोवृद्ध यांच्यावर शारीरिक परिणाम झालेत. सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू असल्यानं या समस्येचा कायमस्वरूपी निपटारा व्हावा, नागरिकांना वैद्यकीय खर्चापोटी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.